हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर हा जो ब्लाउज आहे तो पाठीमागे बोट नेक आहे आणि पुढे डीप नेक आहे, तर त्याचीच आज आपण कटिंग बघणार आहोत। या ब्लाउजची आज आपण इथे कटिंग करणार आहोत आणि पाठीमागे जी डिझाइन आहे ती कट वर्कची डिझाइन आहे बोट नेक मध्ये। पुढे आपला राऊंड सिंपल डीप नेक द्यायचा आहे आणि प्रिन्सेस कट असा हा आपला ब्लाउज असणार आहे। तर बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो की पाठीमागे बोट नेक असल्याच्या नंतर पुढच्या गळ्याला आपल्याला शोल्डर किती मायनस करायचा, पुढचा गळा किती ठेवायचा काय, तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघणार आहोत। आणि गणपतीमुळे बरेच दिवस झालं खूप कामाचा लोड असल्यामुळे व्हिडिओ काही शेअर करता आले नाहीत, तर चला म्हणलं आज एकदम डिटेल असा व्हिडिओ टाकूया। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ब्लाउज कटिंग करताना खूप छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, कुठे काय चेंजेस करायचे, परफेक्ट ब्लाउज कटिंग कशी करायची आणि फिनिशिंग आपल्या ब्लाउज मध्ये कशा प्रकारे आणायची तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि परफेक्ट फिटिंग साठी कुठल्या कुठल्या टिप्स आपल्याला वापरायचे असतात तेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। ओके, तर इथे बघा ब्लाउज कटिंग करण्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। आता ती 32 साईज साठी 1 मीटर अस्तर नाही लागत, पण ताग्यात आणल्यामुळे मी डायरेक्ट 1 मीटरच कट करून घेतलेला आहे। आणि हा जो आपला ब्लाउज पीस आहे, तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे जर तुम्हाला ब्लाउज एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये हवा असेल, दिसायलाही फिटिंग मध्ये तर आपला ब्लाउज परफेक्ट येणारच आहे, पण ब्लाउज दिसायलाही सुंदर असला पाहिजे, तर त्याच्यात सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ब्लाउज आपल्याला कटिंग करायच्या अगोदर इस्त्री करून घ्यायची। हे कंपल्सरी आहे, इस्त्री करून घेतली ना आपला ब्लाउज शिवायलाही छान येतो आणि एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये सुद्धा येतो। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आता आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया। हा गणपती विसर्जनाचा ब्लाउज आहे, उद्या विसर्जन आहे गणपतीचं, त्याच्यासाठी मला हा 7 वाजेपर्यंत ब्लाउज द्यायचा आहे। आता 5:30 वाजलेले आहेत, 1.5 तासात हा ब्लाउज मला रेडी करून द्यायचा आहे। पण कमी छोट्या साईजचा ब्लाउज जास्त करून माझ्याकडे येत नाही, तर त्याच्यामुळे म्हणलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर ब्लाउजची उंची आहे 12.5 तयार, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा आपल्याला 13.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं। आता तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं मार्किंग करून घ्यायची आणि इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची। आता इथं पाठीमागचा आपला बोटनेक आहे, त्यामुळे बोटनेक मध्ये आपल्याला तुमचा जेवढा पण फुल शोल्डर असेल त्याचा हाफ घ्यायचा। तर इथं शोल्डर जो आहे तो 7.5 इंच मी इथे घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता, तुमचं 14 आला तर 7 घ्यायचा, 15 आला तर 7.5, याच्यानुसार तुम्ही शोल्डर घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे बघा आता आपण शोल्डर 7.5 घेतलाय, तर मुंडा आपल्याला अर्धा इंच कमी करून इथं बघा 7 इंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणाल 32 साईज साठी 7.5 मुंडा जास्त होतोय, तर एकदम कम्फर्टेबल तुम्हाला जर बोटनेक हवा असेल तर तुम्ही याचप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं। पूर्ण शोल्डर आहे त्याचा हाफ घ्यायचं, किंवा 1-2 लाईन जास्त घेतलं तरीही चालतं, एकदम परफेक्ट बसतो, अजिबात लूज वगैरे टाईट होत नाही। बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की बोटनेक टाईट होतं, तर ही चूक करायची नाही, आपल्याला शोल्डरचं एक हाफ घ्यायचं किंवा एका दुसरी लाईन जास्त वाढवून घेतली तरीही चालते। तर इथे बघा किती 7.5 आहे, तसंच इथं पण 7.5 इंच घ्यायचं, सरळ लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर आपला अंगावरून मी माप घेतलं होतं तर 8 इंच होतं, पण आपल्याला जेव्हा पाठीमागचं बोटनेक असतो त्याच्यात अर्धा इंच लुजिंग द्यायची। तर इथे बघा 8.5 इंचावर इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आणि साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। 1.5 ते 2 इंच इथं आपण तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे बघा हलकासा शेप द्यायचा नुसता, कारण बोटनेक मध्ये आपल्याला जास्त इथं मुंड्याचा शेप द्यायचा नसतो असा वरून, नाही तर मग मुंड्यामध्ये टाईट होतं। त्याच्यानंतर आता बघा इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमर आहे 25 इंच, तर 6.25 इंच इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग। त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला पाठीमागे जे टक्स देतो त्याच्यासाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं। आणि हे जे आपल्या साईडच्या फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आहे ते जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा आता आपल्या इथं शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर इथं मला 2.25 इंच रेडी ठेवायचे आहे, त्याच्यात 1.25 इंच प्लस करून इथं बघा 3.5 इंच मी इथं शोल्डर पट्टीचं माप घेत आहे। ओके, कारण 1.25 इंच आपलं शिलाई जातं, अर्धा इंच बाही जोडायला आणि 1.25 इंच इथं आपलं बोटनेकचा गळ्याला पायपिंग किंवा पट्टी जोडण्यासाठी जातं। तर इथे बघा 4 इंच इथं आपला जो गळा आहे तो राहिलेला आहे, गळ्याची विड्थ आहे ती 4 इंच। ओके, त्याच्यानंतर इथं 3 इंच मी इथं खाली डीप घेत आहे। तर इथं तुम्ही 32 साईज पर्यंत 34 साईज पर्यंत 3 इंच घ्यायचा आणि 34 साईजच्या पुढून इथं 3.5 इंच तुम्ही डीप घेऊ शकता। इथे पण आपल्याला इथे 4 घेतले तर इथे पण 4 इंचच घ्यायचं, असा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि इथून बघा अशा प्रकारे
बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा, एकदम हलक्या हाताने इथं शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। जास्त राऊंड मध्ये शेप द्यायला जायचं नाही, बोटनेकचा शेप आहे तो असा थोडासा हलकासा बाहेर काढायचा इथून। ओके, त्याच्यानंतर आता पाठीमागे कटवर्कची डिझाईन बनवायची आहे, त्याचं माप आपण आताच नाही टाकणार, जेव्हा आपण स्टिच करू त्यावेळेस इथं मी माप टाकणार आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे डीप नेक असल्यावर आपल्याला काय चेंजेस करायचे ते मी पुढे व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा आपला बॅक पार्ट कटिंग होत आहे। इथे बघा बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे। आता अस्तर फिरवून घ्यायचं। आता फ्रंट ओपन आहे त्याच्यामुळे ओपन साइडला चित आपण याची कटिंग करून घेणार आहोत। तर इथे बघा ओपन साइड आहे। इथं आता कायसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपला पाठीमागचा आपण बोटनेक असल्यामुळे शोल्डर जास्तच घेतलेला आहे, उलट यातलाच आपल्याला कमी करावा लागतो। तर इथे एकदम कडेला साइडला व्यवस्थित लागून ठेवायचा असा ब्लाऊज। त्याच्यानंतर आता जसा आहे तसाच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो। आणि माझ्याकडे मोस्टली बोटनेकचेच ब्लाऊज जास्त शिवायला असतात, तुम्ही चॅनलवर पण व्हिजिट करा, त्याच्यात शक्यतो तुम्हाला जास्त बोटनेकचेच ब्लाऊज दिसतील, कारण माझे ब्लाऊज जे आहेत ना बोटनेकचे एकदम परफेक्ट असे येतात। तर इथे बघा आता आपण पाठीमागे 7.5 इंच शोल्डर घेतला होता। तर तुम्हाला आता गळ्याची रुंदी आपली किती घ्यायची, तर तुम्ही 28 साइज पासून 32 साइज पर्यंत इथं गळा रुंदी जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्ही 34 साइज पासून 38 साइज पर्यंत 3.5 इंच इथं गळा रुंदी घ्यायची। आणि तुम्ही 40 साइज पासून पुढे 3.25 3.5 किंवा 3.25 पर्यंत 3.5 घेतलं तरीही चालेल। 36 साइज पासून पुढे सगळ्यांना 3.5 घेतलं तरीही चालेल। हे कधी, जेव्हा पाठीमागे बोटनेक आणि पुढे डीप नेक असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे। तर आता आपली साइज किती आहे, 32 साइज आहे। तर 32 साइज साठी आपल्याला हा जो गळा आहे ना, गळ्याची रुंदी 3 इंच घ्यायची आहे। एवढं लक्षात ठेवायचं, किती घेतली, 3 इंच। आणि पाठीमागच्यात आपण शोल्डर पट्टी 3.5 घेतली होती, त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला 3.5 इंच शोल्डर पट्टी घ्यायची। तर इथे बघा शोल्डर किती घेतला आपण, पुढे 6.5, पाठीमागच्या किती होता 7.5, म्हणजे आपला शोल्डर मायनस किती झाला, 1 इंच। ओके, आता याच्यात पण चेंजेस होऊ शकतात। समजा आता इथं 3 इंच आपल्याला गळा रुंदी तर कंपल्सरी आहे, पण कोणाकोणाला ही जी शोल्डर पट्टी आहे ती खूपच कमी हवी असते, म्हणजे 1.5 इंच 2 इंच, त्याच्यानुसार तुमचं इथं कमी जास्त होऊ शकतं। मग पाठीमागच्या भागातही त्याचनुसार कमी होऊ शकतं। आता समजा पाठीमागच्या भागात ह्या कस्टमरला आपल्या 2.5 इंच हवी होती, 2.5 ते 2.25, म्हणून मी 3.5 घेतलं। पण ह्याच कस्टमरला समजा 2 इंच जर शोल्डर पट्टी पाहिजे असती तर आपण इथं 3 इंच घेतलं असतं आणि गळा रुंदी जी आहे ती आपली 4.5 इंच आली असते। अशा प्रकारे आपल्याला चेंजेस करायचे असतात। आणि यातूनही तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंट करून विचारा, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की देईल। ओके, तर इथे बघा आपण मुंडा 7 इंच घेतला होता, तसंच पुढच्या साईडला पण इथं 7 इंच घ्यायचा आणि सरळ लाईन आखून घ्यायची। इथं मुंड्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि जसा पाठीमागे आपण मुंड्याचा शेप दिला सेम त्याच पद्धतीने इथं पुढच्या मुंड्याचा सुद्धा शेप देऊन घ्यायचा, एकदम परफेक्ट हलक्या हाताने। ओके, आता आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग आहे तो अर्धा इंच वाढवून घ्यायचा। अर्धा इंच किती साइज पर्यंत वाढवून घ्यायचा, तर 34 साइज पर्यंत आपल्याला अर्धा इंच पुढचा भाग वाढवून घ्यायचा। 34 साइजच्या पुढे 38 साइज पर्यंत 1.25 इंच आणि 38 साइज पासून पुढे आपल्याला 1 इंच। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व साइज साठी फॉर्म्युला सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा, कुठेही स्किप करू नका। आता बघा पुढचं, आता आपण उंची वाढवून घेतली, आता आपला पुढचा गळा डीप किती घ्यायचा, तर तुम्ही 32 साइज 34 साइज पर्यंत 6 इंचापेक्षा जास्त डीप गळा घ्यायचा नाही, कारण पाठीमागे बोटनेक असतो त्याच्यामुळे, आणि पुढच्या आपल्या गळ्याची ब्रॉडनेस असते ना ती पण जास्त असते, त्यामुळे 6 इंचापर्यंतच घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचा। तरच आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंगला परफेक्ट बसतो, नाही तर मग पुढचा गळा जो आहे तो इथं लूज वगैरे होतो, हे सगळे प्रॉब्लेम होतात जास्त डीप असल्यावर। आता आपल्याला इथून बस्ट पॉईंटचं माप टाकायचं आहे, म्हणजे आपण टक्स किती इंचावर घेणार आहोत। तर आपली छाती आहे, आता आपण किती घेतलेली आहे, 8 इंच आहे, त्याच्यात 1.5 इंच प्लस करायचं। म्हणजे सर्व साईजमध्ये हाच फॉर्म्युला आहे। तुमची 36 साईजचा ब्लाऊज असेल तर 9 छातीचा चौथा भाग 9, त्याच्यात 1.5 इंच प्लस करून 10.5 इंच, अशा प्रकारे तुम्ही वरून टक्स पॉईंटचं माप टाकायचं।
तर आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग किती येतो 8 हा. त्याच्यात आपण 1.5 इंच प्लस केलं तर किती आलं 9.5. तर इथं बघा वरून 9.5 इंचावर इथं आपण मार्किंग करायचं. ओके. आणि इथं पण आडवा टक्स किती घ्यायचा तेही तुम्हाला एकदम परफेक्ट असं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला. तर इथे बघा आपलं अर्धा इंच इथं हुकायच्या पट्टीसाठी जातं. त्याच्यानंतर आपली साईज किती आहे 32 इंच. ओके. तर 32चा 10वा भाग किती येतो 3.2 इंच. इथे ही अर्धा इंच सोडून इथं आपल्याला 3.2 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर हे जे दोन्ही पार्ट असतात ना आपले प्रिन्सेस कटचा आणि हा पुढचा, ते जोडण्यासाठी किती जातं अर्धा इंच. तर इथून परत अर्धा इंच मार्किंग करायचं. तर मग आपलं टोटल किती आलं इथं 4.25 इंच. अशा प्रकारे तुम्ही इथलं माप घ्यायचं. म्हणजे 3.2 ही तर छातीचा 10वा भाग झाला. त्यातनं आपण तुम्ही हुकायसाठी जेवढं घेत असाल तेवढं इथं वाढवायचं. आणि हे आपल्याला साईडला दोन्ही पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच जातं, त्याच्यासाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं. तर इथं 4.25 आहे, तर खालच्या साईडला इथं आपण 4 इंचावर मार्किंग करून घेऊया. वरच्यापेक्षा पाव इंच ते अर्धा इंच आपल्याला इथं कमी घ्यायचं असतं खालच्या साईडला. ओके. तर इथे बघा असं मी लाईन आखून घेतली. आता आपल्याला हा जो कपडा आहे तो अगोदर मी कटिंग करून घेते इथून सरळ, म्हणजे आपल्याला ना मार्किंग करायला व्यवस्थित सोपं जाईल. ओके. तर इथे बघा हे मार्किंग करून घेतलं. आता त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा वरून एक्झॅक्टली शेप किती द्यायचा तर तुम्ही असं अंदाजे पण देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता, किंवा वरून तुम्ही 4.5 ते 5 5.5 इंचापर्यंत. इथे बघा 5.5 इंचापर्यंत घेतलेला आहे. 5.5 इंच 5 5.5 6 पर्यंत तुम्ही देऊ शकता. जर हेवी साईज असेल तर 6 इंच, कमी साईज असेल तर 5 5.5 पर्यंत देऊ शकता. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे. तर टक्स आपण इथे घेणार आहोत 2 इंच. ओके. 2 इंच घेतलं तर मग हे कट होऊन जातं. मग लगेच आपल्याला इकडं 2 इंच वाढून घ्यायचं. आणि हा आपल्याला पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच जातं, त्याच्यासाठी इथं अर्धा इंच, म्हणजे टोटल इथं 2 इंचच आपण टक्स घेतला. तर इकडे 2.5 इंच वाढवून घ्यायचं. कारण आपल्याला हे दोन्ही पण शिलाईमध्ये अर्धा इंच जातं, त्याच्यामुळे लगेच इथं वाढवून घ्यायचं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण इथं 2 इंच कट केलंय तेवढंच 2 इंच इथे वाढवून घेतो. मग शिलाईसाठी एक्स्ट्राचे घेत नाही. मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा जो पुढचा पार्ट आहे ना तो पाठीमागच्या भागापेक्षा कमी होतो. पुन्हा कोणाला हा प्रॉब्लेम होतो मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यासाठी अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. इथे बघा 2 इंच आपण इथला टक्स घेतला, तर इथं 2.5 इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही टक्स 2.5 इंचचा घेतला तर इथे 3 इंच घ्यायचं. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हे. आणि आता इथून बघा इथं पण आपल्याला शिलाईमध्ये जातं. त्याच्यासाठी बघा वरच्या साईडला सगळ्या साईजमध्ये 1 इंच कंपल्सरी आहे. इथं 1च इंच वाढून घ्यायचं, जास्त वाढून घ्यायचं नाही. त्याच्यानंतर इथून बघा असं क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं. हे दोन्ही पॉईंट आहेत ते कोणाचं सरळ येऊ शकतं, कोणाचं क्रॉस, शक्यतो क्रॉसच येतं. हे झालं. ओके. त्याच्यानंतर आता इथून 2 इंच आपल्याला इथं सरळ घ्यायचं आहे. ओके. इथं 2 इंच सरळ घेतलं. आता इथे बघा हा आहे आपला टक्स पॉईंट, जो वरून आपण 9.5 इंच घेतला होता. तिथून एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे. असं जास्त आतल्या साईडला पण कव द्यायचा नाही, त्याने पण आपला ब्लाऊज फिटिंग बरोबर बसत नाही. बघा अशा प्रकारे एवढा शेप द्यायचा आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आता इथून पण आपल्याला अर्धा इंचचा टक्स घ्यायचा आहे. तर हा जो पहिला शेप दिलाय ना तिथून आपण अर्धा इंच इथं मार्किंग करून घ्यायचं. इथून इथपर्यंतच आपल्याला जोडायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे इथून ह्याचं हे जे आहे ना आपण मार्किंग केलेलं त्याचं हाफ पर्यंतच आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. आता प्रॅक्टिस झालेली आहे भरपूर दिवसाची, त्यामुळं जास्त मेजरमेंट घ्यायची गरज नाही, पण तरी एकदम डिटेल सांगण्याचा मी प्रयत्न करते. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा, एक 100% परफेक्ट असा ब्लाऊज बसतो. तर इथे बघा इथून आपण हे अर्धा इंच वाढवलं होतं. इथून अशा प्रकारे आपल्याला इथं क्रॉस जोडून घ्यायचा आहे. आणि इकडच्या साईडला पण हे जेवढं वाढवलंय तेवढं आपल्याला, कारण हुकायच्या पट्टीमध्ये आपल्याला इकडं पुढे एक्स्ट्रा गरज पडत नाही आणि फिटिंगला पण साईडला आपल्याला गरज पडत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे क्रॉस जोडून घ्यायचं. आता आपण याची कटिंग करून घेऊया. समजलं एवढं सगळं? थोडं फास्ट सांगत आहे कारण मला ब्लाऊज द्यायचा आहे. पण काही समजलं नाही तर कमेंट करून विचारा, नक्कीच मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देईन. काही नाही समजलं तरी कमेंट करून नक्की विचारा. ओके. तर इथे बघा सगळ्यात अगोदर गळा कट करून घ्यायचा.
ब्लाऊजचा गळा. ओके, त्याच्यानंतर इथे बघा आपण मुंडा कट करून घेऊया. इथे बघा अशा प्रकारे ही आता आपलं 32 साईजच्या ह्या फ्रंट पार्टची कटिंग झाली, बॅक पार्टची पण कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. आता बाहीची कटिंग तर मी खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे, तरी पण चला सांगते पटकन एकदा. तर इथे बघा हा डबल फोल्ड आहे, आपण याला आता 4 फोल्ड मध्ये करून घेऊया. आणि इथं आता तुम्हाला बाहीची उंची टाकायची आहे. तर तुमची या ब्लाऊजची उंची 10.5 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 11.5 इंचावर मी मार्किंग करून घेते. तुम्ही पण तुमची जेवढी पण बाहीची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून बाहीचं मार्किंग करून घ्यायचं. 3 इंचावर इथं आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे. आता जिथं कॅप हाईट दिलेली आहे तिथून अशी थोडीशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून मुंड्याचा हाफ घ्यायचा. आता तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. तर इथे बघा मी 7 इंच 14 इंचाचा मुंडा आहे, त्याचा हाफ 7 इंच घेतलं आणि जिथून आपण फिटिंगची रेषा आखलेली आहे तिथून आपल्याला शेप द्यायला चालू करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं बाहीचा शेप देऊन घ्यायचा आणि पुढचा पण आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा. दोन्हीतलं अंतर हे 1.25 इंचाचं असलं पाहिजे. तर बघू शकता एकदम परफेक्ट, एक लाईन सुद्धा इकडे तिकडे होत नाही, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर इथं आपल्याला दंडगेर घ्यायचा. दंडगेर आहे इथं 4.25 इंच आणि साईडला 1.5 इंच मार्जिन. त्याच्यानंतर हे दोन्ही आपले फिटिंगचे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आणि हे आपले एक्स्ट्राचे जे मार्जिन आपल्याला ठेवलेलं आहे त्याचे पॉईंट हे जोडून घ्यायचे. इथं बघा बाहीची कटिंग 1 मिनिटात आपली इथं झालेली आहे. आता याची पण कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर ब्लाऊज पीसवर ठेवून हे सगळे मी पार्ट कटिंग करून घेते आणि याची स्टिचिंग नाही दाखवते तुम्हाला सॉरी, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे एकच कस्टमरचे अजून 5-6 ब्लाऊज आहेत त्याची कटिंग मी तुम्हाला सॉरी स्टिचिंग नक्की दाखवेल, कारण या ब्लाऊज अर्जंटमध्ये मला द्यायचा आहे. त्याची स्टिचिंग दाखवेल तुम्हाला. हाच ब्लाऊज आहे, एकाच कस्टमरचे 6 ते 7 ब्लाऊज आहेत माझ्याकडं. ओके, तर आता हा जो पुढचा पार्ट आपण इथं कट केलेला आहे त्याला असं क्रॉस देऊन घ्यायचं, म्हणजे आपल्याला समजतं की हा पुढच्या साईडला आपल्याला जोडायचा आहे. ओके, तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाऊज पीसवर ठेवून याची कटिंग करून घेऊया.